ओटवणे मांडव फातरवाडी येथील श्री सतीदेवी मंदिरात गुढीपाडव्याच्या वार्षिक महोत्सवात गुरुवारी रात्री काढण्यात आलेली भक्तीचा महिमा ही वारकरी दिंडी लक्षवेधी ठरली। या वारकरी दिंडीत वारकरी वेशात आबालवृद्धांनी ठेका धरीत सर्वांचंच लक्ष वेधलं। सती मंदिरातील गुढीपाडव्याच्या वार्षिक उत्सवानिमित्त गुरुवारी सालाबादचा धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी ओटवणे येथील श्री रवळनाथ नवतरुण भजन मंडळ, नावेली येथील गुरुकृपा भजन मंडळ, वडखोल येथील श्री गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ यांच्या सुश्राव्य भजनाने रसिक मंत्रमुग्ध झाले। त्यानंतर शतदीप सोहळ्यातही सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। त्यानंतर झालेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात सौ वेदिका विजय पुजारी, सौ दीपा शंकर गावडे, सुरभी मार्गी या प्रथम 3 क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या। यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। निवेदक म्हणून वासुदेव भगत आणि भक्ती पनासे उत्कृष्ट निवेदन करीत या कार्यक्रमाची रंगत वाढवली। रात्री चेनवण येथील आई माऊली ढोल पथकासहित पारंपरिक वारकरी दिंडीत आषाढीची प्रतिकात्मक वारी काढण्यात आली। त्यात विठ्ठल व रुक्मिणीचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारी वेशभूषा या दिंडीच्या केंद्रस्थानी होती। तर लहान मुले व युवक युवतींसह ग्रामस्थ व महिला वारकरी वेशभूषेत होते। यावेळी उपस्थित सर्वांनीच विठ्ठल नामाचा ठेका धरत टाळ, मृदुंग व अभंगाच्या गजरात संपूर्ण मांडव फातरवाडी भक्तिमय वातावरणात दुमदुमून निघाली। यात संत जनाबाईंचा सजीव देखावा खास आकर्षण ठरला। त्यानंतर झालेल्या चेनवणकर दशावतार नाट्य मंडळाच्या मार्जार या नाटकाला रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती। दरम्यान या महोत्सवात हजारो भाविकांनी सतीदेवीचं दर्शन घेतलं। महाप्रसादाचाही हजारो भाविकांनी लाभ घेतला। या वार्षिक महोत्सवाचे सतीदेवी कला क्रीडा मंडळ आणि मांडव फातरवाडी वासियांनी उत्कृष्ट नियोजन केलं होतं। दीपक गावकर, ओटवणे।